हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहे क्रॉफर्ड मार्केटला कपड्याच्या दुकानासाठी हँगर आणायला. आता आपण आहे बँड्रा. इथे खूप ट्रॅफिक आहे. आता आपण आलो आहे माहीम बस डेपोजवळ. समोरच माहीम चर्च आहे. लेफ्ट हँड साईडला माहीम चर्च आहे आणि राईट हँड साईडला माहीमचा फेमस स्टॅच्यू आहे, तो टायगरवाला. हे बाबा फालुदा आहे, फेमस बाबा फालुदा. सुरुवातीला हा पहिलाच होता त्याचा फर्स्ट ब्रांच. आता तर खूप झाले. आता आपण शिवसेना भवनजवळ आले. जय महाराष्ट्र. राईट हँड साईडला शिवाजी पार्कला जायला रस्ता आहे. ट्रॅफिकचा बघा तेव्हा असं आता काय करणार. मुंबई आणि ट्रॅफिकचं लय मोठं नातं आहे. राईट हँड साईडला सिद्धिविनायकला जायला रस्ता आहे. राईटला पुढे आपण आलो आता दादरला. वर्ली नाक्यावर आलो आता आपण. वर्ली नाक्यावर आल्यानंतर बघा बीच पूर्ण एवढं कलरफुल त्यांनी रंगवलं आहे की बघून वेगळं मजाच वाटते. आणि खूप वेगवेगळी ड्रॉइंग होती त्यामध्ये, मजा येते बघा. आणि आता हा वाला जो नवीन कोस्टल रूट बनवला तो एवढा कन्फ्युजन आहे की काही समजतच नाही काय कसं जायचं. फर्स्ट टाईम मी जेव्हा गाडी घेऊन आलेलो फोर व्हीलर, तेव्हा तर मी मरीन लाईनला जायच्या जागेवरती मी विटीला उतरलो होतो. विटी बोलतो आपल्या वर्लीला. मस्त रस्ता आहे, फास्ट आहे एकदम. डेव्हलपमेंट तर पाहिजेलच आपल्याला. आता हाजी आली आहे आणि लेफ्ट हँड साईडला रेस कोर्स आहे. तुम्ही कधी मुंबईत आलात असत तर तुम्हाला तर माहितीच असतं किंवा मुंबईत राहत असेल तरी माझं हाजी अली पहिलं रस्ता रोडवरून दिसत होतं, पण आता एवढं दिसत नाही कारण कोस्टल रोडमुळे हाजी अली आतमध्ये गेला. पण मस्त सुंदर आहे, तिकडे पण बघण्यासारखं आहे. पाण्याचे वेव्स खूप चांगल्या येतात. आता आपण राईट मारून अंबानीच्या घराजवळ जाणार आपण. अंबानी बंगलो, अंबानी टावर काय असेल आता आपल्याला माहीत नाही, पण त्याला तर अंबानी टावर. हे देवीचं मंदिर आहे, प्रभादेवी. आता बघा समोरच दिसतो बघा अंबानी टावर. आणि हा जिंदाल मेन्शन आहे. माझ्या अंदाजाने जे जिंदाल स्ट्रीट आहे ना, स्टील, हे त्यांचं घर वाटतं. आता आम्ही नाश्ता करायला थांबलो आणि क्रॉफर्ड मार्केटला आलो. जास्त वेळ नाही घेतला, फटाफट निघत होतो कारण ट्रॅफिक होतं, मजा येत नव्हती आणि ऊन पण खूप लागत होतं. क्रॉफर्ड मार्केटच्या समोरच एकदम अपोजिट साईडला ती लेन आहे सुतार चाळवाली. तिकडे आपल्याला हँगर भेटतात. ते बघा आता इथे ज्यूस पण प्यालेलो, पण व्हिडिओ नाही काढली. म्हणजे पिताना नसं नाही काढलं कारण गर्दीत कुठे करणार नवीन ब्लॉगिंग. थोडं आपण आलं आता हँगरच्या दुकानामध्ये. 10 डझन हँगर घेतले. ते 180 रुपयाला एक पडला आणि एक 280ला की असं काहीतरी सेट पडला. असं 5000 रुपये झालेले माझे. त्यानंतर इथे अजून एक आहे बॉम्बे हँगर म्हणून, तिकडं आलो. तिकडं आम्हाला कपडे हँग करायला स्टॅच्यू पाहिला होता, मग तिकडे तो घेतला आणि त्याला पोर्टर करून घरी पाठवून दिलं. असं आहे क्रॉफर्ड मार्केट. कधी आपण गेलात हँगर घ्यायला, क्लोदिंग आपलं जर आपलं शॉप असेल त्यासाठी, तर हे आपल्याला खूप मदतीसाठी चांगलं आहे. तर भेटूया नेक्स्ट टाईम. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.